तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि आज मी चाललोय रिहर्सलला दादरला. सो 2 दिवस झाले आपली तब्येत डाऊन झाली आहे. आपल्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल. थोडासा आवाज पण चेंज झाला आहे, सर्दी खोकला झाला आहे आणि ताप वगैरे येतोय. पण तरी पण आपण चाललोय रिहर्सलला. रिहर्सलला आपण दादरला पोहोचलो कसं बसं ट्रेन वगैरे पकडून. आणि आजची माझी रिहर्सल होती छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरमध्ये. तर नेहमीप्रमाणे 1 तास लेट पोहोचलो तिथे मी आणि रिहर्सल चालू झाली नव्हती. मग टाइमपास न करता आम्ही लगेच रिहर्सल चालू केली. आणि ही रिहर्सल आहे आपल्या 6 तारीखच्या शोची आणि आपला 6 तारीखला शो आहे माणगाव इंदापूरमध्ये. त्यानंतर आम्ही घेतला छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये घेतली चहा कॉफी आणि थोडासा आराम. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही रिहर्सलला सुरुवात केली. माझी आज तब्येत ठीक नाही आहे आणि घरचे मला ओरडून ओरडून बोलत होते की नको जाऊ रिहर्सलला, काही गरज नाही आहे, डॉक्टरकडे जा. तरी पण मी आलोय सगळ्यांना हे सांगून की हा भाई रिहर्सल संपली की मी जाईन डॉक्टरकडे. आता बघू किती वेळ लागतो आपल्या रिहर्सलला आणि डॉक्टरकडे जायला भेटतंय की नाही ते. दुपार झाली होती, 2-3 वाजले होते. सो आम्ही म्हटलं जेवून घेऊया आता, कारण खूप भूक लागली. आणि आज होती पुरी भाजी आणि आपल्या ग्रुपमधल्या एका मुलीने आपल्या सगळ्यांसाठी आणली होती काजूची भाजी. सगळ्यांचं जेवण जसं झालं तसं लगेच आम्ही पुन्हा एकदा रिहर्सलला सुरुवात केली आणि रिहर्सल करता करता वाजले होते 6. तर म्हटलं आता चला जाऊया घरी, खूप वेळ झालाय. आणि सकाळपासून इतक्या पाणी बॉटल झाल्या भाई, काय बोलायचं आता. आता सगळेजण गेले आपापल्या घरी आणि माझ्या डोक्यात विचार चालू होता की भाई आता मी घरी जाऊन डॉक्टरकडे जाऊ की नको. म्हणून मी आलो दादर स्टेशनला आणि पकडली फास्ट ट्रेन. आज तर मी काय डॉक्टरकडे गेलो नाही, डायरेक्टली आलो घरी, फ्रेश वगैरे झालो आणि 9:30 वाजता मी गेलो जेवायला खाली. कारण मला आज घरचं जेवण जेवायचं नव्हतं, मला आल्या जेवण बनवायला कंटाळा. सो खाली गेलो, ऑर्डर दिली आणि मस्तपैकी जेवणावरती ताव मारला आणि मी आलो रिटर्न माझ्या घरी. चला तर मग आज पुरती एवढंच. जसं प्रेम देताय, जसं सपोर्ट करताय तसंच प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा. जसं 50 रुपयाच्या आरशामध्ये मी तुम्हाला हाय बोललं, तसंच 50 रुपयाच्या आरशामध्ये आता बाय बोलतो. टाटा बाय बाय.